एकता बानकरचे दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आत दाखल झालेत. भागेश त्याच्या जोडीने विपुल आहे. विकास सेव्हन बोलिंग्स विरुद्ध एकता बानकर. लीग स्टेजची शेवटची मॅच. दोन संघांमध्ये ही मॅच असेल. दोन्ही बाजूला कागदोपत्री जर का पाहायला गेलं स्ट्रॉंग टीम आहेत. गोलंदाजी मारवरती गोलंदाज पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. प्रथम पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मारवरती सज्ज होतोय. वटार एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख. पहिला चेंडू अख्खटप्पाचा चेंडू हाताळला. सर्कलच्या आतमध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न. एक धाव आणि संघाचं खातं उघडते एकता बानकर. भागेशला आपण मागच्या आठवड्यामध्ये विकास सेवन बोईंगच्या मैदानावरती खेळताना पाहिलं होतं. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये जास्त काही संघासाठी नाही केले. ही प्रत्येक गोष्ट प्रथम पाटील गोलंदाजी मारवरती आहे. या मैदानावरती अनेक रेकॉर्ड प्रथमच्या नावावरती आहे. SBPL असो कोणतीही स्पर्धा असो नेहमी प्रभावित करणारी कामगिरी प्रथम पाटीलने केले. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील असा एक गोलंदाज ज्यांनी आपल्या समाजाचं आपल्या संघाचं नाव उंचावले. अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती प्रथमला आपण खेळताना पाहिलं. वसई विरार प्रीमियर लीगमध्ये त्यांनी देखील प्रभावित करणारी कामगिरी केली होती. त्यानंतर आपण जर का पाहायला गेलं पालघरमधल्या ताई पेकर संघामध्ये त्याची निवड झाली होती. सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रथम खेळलाय. हा एक अनुभव आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आलाय. प्रथमने झेल टिपलाय. काहीच चूक नाही केली. कशा प्रकारे साथ द्यायचं असं आपल्या गोलंदाजाला ह्याचं उत्तम उदाहरण. बराचसा फासला तो धावून कव्हर करायचा होता. बरोबर बॉलला पाहत होते, धावत होते आणि खूप चांगला झेल टिपला गेला. भागेश पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने होते. जिथे आपण जर का पाहिलं विकास इव्हेंट बोईंगच्या मैदानावरती घडलं होतं. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भागेशच्या माध्यमातून केला जातोय आणि तोच मोठा फटका फसला जातो. बरोबर बाउंड्री लाईनच्या दिशेने कॅच घेतली जाते. प्रत्येक गोष्ट इथून महत्वाची आहे. भागेश इथून एकता बानकरसाठी फॉर्म मध्ये नाहीये ही अडचणीची बाब आहे. प्रथम वजे आणि काही न चूक करत असताना खूप चांगला झेल टिपला. प्रथम पाटील गोलंदाजी मारवरती आहे. प्रतीक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू मागे निघून गेला. वटार एक्सप्रेस का म्हणतात. गतीमध्ये परिवर्तन कोणत्या क्षणाला करायचं, टप्पा कुठे हाताळायचं हे प्रत्येक गोष्ट प्रथमला माहिती आहे. प्रभावित करणारी कामगिरी. अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळल्यानंतर तो आलेला अनुभव दाखवून देताना शरीरापासून थोडंसं दूर ठेवलं गेले. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. प्रथमच्या अगेन्स्ट मोठे फटके तुम्ही अवे फ्रॉम द बॉडी खेळत असेल तर कदाचित त्याची स्पेस इतकी आहे, त्याची बॉलची गती इतकी आहे की तुम्हाला ती पॉवर जनरेट नाही करता येणार. तुम्ही प्रथमला रेड करणं थोडंसं कठीण आहे. झालेल्या मॅचेस या मैदानावरती SBPL मध्ये प्रथमने केलेली गोलंदाजी तुम्ही प्रत्येक रेकॉर्ड प्रथमचे चेक करणं गरजेचं आहे. तो एक्सपिरियन्स, तो अनुभव पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. सर प्रथमचं आपण SBPचं आठवण जेव्हा करतो तेव्हा मला मागच्या वर्षीच आठवतं प्रथमची एक ओव्हर जेव्हा फक्त जिंकण्यासाठी 5 धावा केल्या होत्या अरियन सन्सने आणि तो प्रथम गोलंदाजी होता म्हणजे सुपर ओव्हरला आणि त्याने फक्त 2 धावा दिल्या होत्या. म्हणजे मला वाटतं 1 की 2 धावा दिला तरी संघाला विजय त्यांनी मिळवून दिला. असं प्रथमची गोलंदाजी असते ना. सुपर ओव्हरमध्ये ज्या संघात प्रथम असेल तो संघ प्रथम कधीच 4 किंवा 5 धावा केला जिंकून करून देत नाही समोरच्या. अशी प्रथमची गोलंदाजी आहे. काही आठवण आहे त्या मैदानावर प्रथमच्या. सर खूप चांगलं नेहमी प्रभावित करणारी कामगिरी केली. प्रथमने अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती स्वतः खेळलाय. टप्पा पडल्यानंतर बघा आता साही चेंडू जर का आपण पाहायला गेले ना बरोबर त्याला माहिती आहे कोणते चेंडू शरीरापासून दूर ठेवायचे आहेत, टप्पा कुठे हाताळायचा आहे ही प्रत्येक गोष्ट. आता पहिला चेंडू अख्खटप्प्याचा हाताळला, त्याच्यानंतर बाकीचे चेंडू शरीरापासून दूर ठेवले. नक्कीच. आणि आता यावर्षी तुम्ही बघितलं अंतिम सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकात 29 धावा दिल्या. प्रथम तिसरं षटक घेऊन प्रथमने फक्त 2 धावा दिल्या होत्या. म्हणजे कसं संघाला जेव्हा आपल्या अडचणीत असतो संघ जेव्हा आपल्या म्हणजे विजयापासून थोडं दूर जातो तेव्हा प्रथम त्यांना एकदम जवळ आणतो आणि मोमेंटम त्यांच्या बाजूने आणतो. अशी प्रथमची गोलंदाजी म्हणजे संघाला जेव्हा गरज असते मोमेंटमची तेव्हा तो बरोबर मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूने घडतो. बघा ना आता हे पहिलं षटक आणि पॉवर प्ले कसं सुंदर षटक टाकलंय बघा त्यांनी.
त्यामागचं कारण पहिल्या षटकामध्ये स्टार्ट नाही करून द्यायचा. विकास 11 बोईंची रणनीती काय आहे की पहिल्या षटकामध्ये मॅचला स्टार्ट नाही करून द्यायचं. पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात, त्या कारणास्तव प्रथमला ओव्हर दिली आणि त्यांनी जर का आपण विचार केला मात्र 3 धावा खर्च केल्यात. सुरेख गोलंदाजी या मैदानावरती नेहमी प्रभावित करणारी कामगिरी प्रथमने केले. ते प्लॅनिंगने ते प्रॉपर लाईन लेट टप्पा तो हाताळत असतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आदित्य चेंडूच्या खाली येत असताना टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेट डाऊन. सर तुम्ही एक बघितलं विकास 11 मध्ये ना झेल गेला तर झेल शक्यतो 99% त्यांच्याकडून झेल सोडत नाही. तर मग तो तपन असो, आदित्य असो, ऋषी आज ना आता खेळत नाही म्हणे कोणी बघा त्यांची झेल कधी सोडत. झेल कॅचेस विन द मॅचेस हा त्यांनी तो स्लोगन आहे तो त्यांनी डोक्यात ठेवलेला आहे. सर खूप चांगला उल्लेख. बघा तुमच्याकडे उत्तम दर्जाचे फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत, पण त्याहून जास्त महत्वाचं काय माहिती आहे का, तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या गोलंदाजाला कशा प्रकारे साथ देतो. आपण खूप चांगला कालच्या दिवसापासून उल्लेख केला, कॅचेस विन द मॅचेस. प्रत्येक गोष्ट आहे तुम्ही जेव्हा कॅच ड्रॉप करतात ना त्याच्यावरती ज्या धावा येतात ना त्या एंडला कॅल्क्युलेट करणं तुम्हाला गरजेचं असतं. विवेक नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या मैदानावरती अनेक सामने खेळले आहेत. आता इथून देखील संघ थोड्याशा अडचणीमध्ये. विवेकच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले, 3 धावा आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये विवेक नाईक यांनी सांगितलं होतं की पहिल्या इनिंगचा खेळ करत असं निदान 50ला टच करणं गरजेचं आहे. आता इथून जबाबदारी देखील आहे, खेळ करणं महत्वाचं असणार आहे. पहिल्या चेंडूवरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अजूनही हातामध्ये नाही आलाय. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. अशा प्रकारे धावा येणं गरजेचं आहे. आपण जर का पाहायला गेलो 2 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा. बघितलं विवेक नाईकचं सांगायचं तर मागच्या वर्षी अंतिम सामन्याचं सांग 5 चेंडू 11 धावा आणि त्यांनी षटकार म्हणून सामना आणला. आठवत असेल तुम्ही स्वतः जे समालोचन करत होता तीही गोष्ट आहे. पण सर या वर्षीचं आठवते का, त्यांचीच मॅच होती विकास बोईंसमोर पराभूत झाले होते. म्हणजे कुणाल त्यांच्या अगेन्स्ट कर्णधार होता. चेंडू हवेमध्ये आहे, गोलंदाजाच्या हातातून झेल सुटलाय. एक मोठं जीवनदान मिळते विवेक नाईक यांना. आपण जसं पहिल्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं की टॉसला आल्यानंतर मी विजय संपादन केलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी कुणालने सांगितलं की मी पराभव झालेल्या टीम मध्ये होतो, आता माझे देखील प्रयत्न आहे की मला देखील प्रत्युत्तर द्यायचं आहे, माझ्या टीमसाठी जिंकायचं आहे. या SBPLच्या आठवणी आहेत. अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा सांवदी ब्राह्मण समाजा अंतर्गत होताना पाहत आहे. आणि त्यामागचं कारण माहिती आहे ना सर, एकजूटपणा वाढतोय. नक्कीच आमच्या या सगळ्या जे खेळणार एकजूट ही महत्वाचीच आहे, संघभावना ही महत्वाची आहे. आणि हे सर्व खेळाडू एकमेकावर खेळत असताना विवेक असो कुणाल असो, बघा त्यांनी दोघंही आता आपण जेव्हा ब्रॉसमध्ये दोघं एकमेकाशी कसे बोलत होते की दोघं चाणक्य आहेत, एकमेकांना कॅप्टनशिप माहिती त्यांना एकमेकांची रिस्पेक्ट करत होते, हे जास्त महत्वाचं आहे. चेंडू हवेमध्ये, आदित्य बॉलला जज करत असताना थोडंसं चुकलं, पुढे गेले होते. 2 धावा, इथून धावून कंप्लीट गेला. तिसरीचा प्रयत्न गरज होती का तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये, धावचीच्या रूपात विकेटचं पतन. पहिला मला वाटतं मी इतके वर्ष क्रिकेट बघतोय, समालोचन करतोय, पहिल्यांदा आदित्य यांनी झेल सोडलेला आहे. कारण का थोडा मिसजज झाला, कारण का चेंडू मला वाटतं सूर्यमध्ये कालचा पण विचार काल बघा, काल ॲलन नंतर ब्रायन या ज्या गोलंदाजी टाकत होते अतिशय सुंदर. ॲलननी का 3 षटकार म्हणून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. म्हणजे काल अतिशय, पण ॲलन फायनल मॅच ॲलनचा संघ हा पराभव झाला, त्याचा पूर्णपणे श्रेय ब्रायनने मला वाटतं त्या षटकात फक्त 2 का 3 धावा दिला, असं सामना फिरतो. प्रत्येक गोष्ट आहे ना सर की तिसरं षटक असते, मॅच कोणत्या दिशेने धावते हे दर्शवणारं षटक असतं. 5 चेंडूचा खेळ झालाय, शेवटचा चेंडू मार्ग असते, 8 धावात. प्रत्येक षटक महत्वाचं असतं, कारण की मॅच कोणत्या दिशेने, मॅचचा 50% रिझल्ट हे तुमचं तिसऱ्या षटकावरतीच. तिथून जर का धावा नाही आल्या तर थोडंसं अडचण असतं. शेवटचा बॉल जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर का विचार केला तर 8 धावात, 3 विकेट आहेत. सर एक चर्चेच्या दिशेने आपण होतो की समाजामध्ये एकजूटपणा. कालच्या दिवसाचा आपण उल्लेख केला, कुपारी समाजाचे सर्व 8 संघ आपल्याला खेळताना मिळेल. पण एक गोष्ट सर चांगली वाटली की जे सांगोती ब्राह्मण समाजा अंतर्गत खेळाडू खेळतात ना, ते प्रत्येक जण त्यांची कोणती टीम नव्हती, पण आपल्या समाजाने इव्हेंट ठेवलाय तर मॅच पाहण्यासाठी आले होते. नक्कीच काल आमचा समाज पूर्णपणे सामना बघण्यासाठी होता. आणि बघा काल जे जुने खेळाडू तुम्ही इकडे बघितलं असेल, सर्व खेळाडू जे 50+ आहेत, जे कुमार नाईक बरोबर खेळले होते, सर्व इकडे आले होते. म्हणजे सहकार्य आणि सपोर्ट. बघा क्रिकेट असा खेळ आहे की तो सगळ्या समाजाला जोडत असतो
आणि त्याचं संघभावना सगळ्यात महत्त्वाची आणि ती संघभावना घेऊन काल कुपारी संघ ज्या पद्धतीने खेळले आणि जे संघ बघायला आले आज संध्याकाळी बघा त्यांचा संपूर्ण समाज अंतिम फारी बघण्यासाठी येणार आणि आमचा समाज येणार त्यामुळे एकजुटीचं एक प्रतीक आज ती दिसणार आहे. नक्की. आणि कुणालने सांगितलं की या स्पर्धेला आम्ही थोडासा सपोर्ट कमी करू शकलो पण विकास 11 बोईंची टीम काल सामने पाहण्यासाठी आले होते. मनामध्ये एकच भावना होती की आपल्या समाजाने कोणता इव्हेंट ऑर्गनाईज केलाय तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण तिकडे जाणं गरजेचं असतं. नाही नक्कीच मी आयोजनमध्ये असताना मला माहिती आहे विकास 11 संघाचा फुल सपोर्ट काल ते वेळ देऊ शकले कारण त्यांनी दुसरीकडे स्पर्धा त्यांची त्यामध्ये त्यांचा संघ आहे आजही ते मला वाटतं दुपारी इथून खेळल्यानंतर तिकडे खेळायला जाते त्यामुळे क्रिकेटचे सामने खेळत असताना त्यांना वेळ कमी मिळतो त्यामुळे त्यांनी काही जास्त वेळ देऊ शकत असं ते बोलले पण त्यांचं सहकार्य असतं. आणि विवेकची टीम विवेकची गडी बाद झालेले विवेक नाईकला मैदान सोडावं लागेल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न बॅटचा किनारा विकेट किपर थोडी चूक करत असताना इथून जर का आपण विचार केला धावफलक मात्र 9 वरती आहे. अडचणीमध्ये संघ अडचणीमध्ये आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण लॉट्स टाकणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. सामना चालू राहील. चला सर्व संघाने जिंकले त्यांनी लवकर यायचं आम्ही इथे लॉट्स टाकणार आहेत प्रतिनिधीने इकडे यायचं आहे मॅच चालू असताना आम्ही लॉट्स टाकतो कारण काय यानंतर जो सामना आहे तो लवकर खेळवायचा आहे. अक्षय बाद झालेला आहे. इथून धावफलकाचा आपण जर का विचार केला तर धावफलक एकाच जागेवर स्थिरावले. अक्षयला देखील मैदान सोडवावं लागेल. गोलंदाजी मारवरती नवीन फलंदाज पराग मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले मात्र 9 धावा आहेत. प्रथम वजे गोलंदाजी मारवरती आहे. चला ओहो अतिशय चांगला फटका मला पप्पू यांनी एक धाव तुम्हाला भाग्येश कडून थोडं गचाळ क्षेत्रात धावा मिळालेला एक धाव मिळालेला आहे. चला सर्व संघाचे प्रतिनिधी इथे यायचं आहे. लॉट्स पडणार आहेत आता 5 मिनिटात पहिला संघ जो लागेल तो पडाई संघाबरोबर लागेल गुरुदत्त पडाई संघाविरुद्ध. टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू मागे निघून गेला. निर्धाव चेंडूची संगता. चला आल्यात का सर्व संघाच्या प्रतिनिधी समालोचक कक्षाच्या खाली उभं राहायचंय. चला कर्णधार आपण यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच टॉस टाकणार आहोत. इनिंग ब्रेक्स नाही आताच आपण पाडतोय लवकरात लवकर यावे सर्व संघ. भिगाव खाली 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 उभं राहायचं खाली उभं राहायचं सर्व प्रतिनिधी खाली उभं राहायचं आहे. सर्व प्रतिनिधी खाली उभं राहायचं आहे. शेवटचे षटक घेऊन आले आदित्य. वेगाने आणि जलद गतीने षटक हाताळण्यासाठी सणला जातो. मागचे कित्येक वर्ष झालं विकास 11 बोईंसाठी एक महत्वाचा गोलंदाज म्हणून ज्याला आपण पाहिले आदित्य गोलंदाजी मारवरती. बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॉईंटच्या दिशेने डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होते. एकने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकाचा आपण जर का विचार केला तर 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 12 धावा आपण पाहतोय. एकता बानकर या संघाला इथून स्टार्ट नाही मिळवता आला. पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं होतं मात्र 12 धावा आहेत स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण जर का विचार केला बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. गतीवरती सहार आदित्यच्या अगेन्स्ट तुम्हाला जर का मोठे फटके खेळायचे असेल तर तुम्हाला त्याच्या ती पेस आहे त्याला रीड करणं गरजेचं आहे.
वेगाने जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. आता गतीमध्ये परिवर्तन देखील केलं होतं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मात्र 12 धावा आहेत. येणारे 3 चेंडू फायटिंग टोटल निदान 24 पर्यंत जाता येईल का, हा देखील एक प्रश्न आहे. विकास 11 बॉईज प्रत्येक गोलंदाजीने प्रभावित करणारी कामगिरी केली. डान्सिंग राऊंड विकेट काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये फेकी वेगाने केली. चार चेंडूचा आतापर्यंत 13 धावा आपण पाहतोय. येणारे 2 चेंडू एखादा मोठा फटका निदान 20+ एक फायटिंग टोटल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला कुणाल आहेत. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन. थ्रो बघा बरोबर पाहिलं होतं, वेळ घेतला. त्याला देखील माहिती आहे की विकेट किपरच्या हातामध्ये यष्टांच्या जवळ फेकी करणं गरजेचं आहे. वन फोर 14 14 धावा आपण पाहतोय. काय बोल, लगेच बोल. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 14 धावा. हॅलो हॅलो 1 4 14. शेवटचा चेंडू वरती धावचीच्या रूपात विकेटचं पतन. 15 धावांचं आव्हान सेट केलं गेलं विकास 11 बॉईज या टीम साठी. चला लाट्स पडताय तिकडे. सर्व प्रतिनिधी खाली उभं राहायचंय. सारस तू टेबला जवळ या, सरांजवळ ये. पहिली चिठी पडाई संघाची बाजूला करून ठेव. त्यांच्या विरुद्ध पहिला सामना होईल. पहिली मॅच पडाई बघा, ही चिठ्ठी पडाई टीमची आहे. पहिली मॅच जे आयोजक हे बघा 7 टीम असणार आहेत. 3 क्वार्टर फायनल होणार आहेत. एक जी सेमीफायनल, एक जी चिठ्ठी ती सेमीफायनल जाईल. पहिली पडाई संघात पडाई विरुद्धची पहिली चिठ्ठी उचलली जाईल. यामधली लक्षात ठेवा, बाहेर काढलेली पडाई टीम. आणि आता पडाई विरुद्ध जी लागेल त्यांची आता डायकले चिठ्ठी काढली, पडायची काढली, चिठ्ठी नाही काढली. ओके डन. तुम्हीच उचला. लास्ट मॅच विनर. या मॅचचा विनर विरुद्ध पडाई संघ. या मॅचचा विनर विरुद्ध पडाई संघ सामना. चंपावती भोईगाव. चंपावती भोईगाव कोरोटी ब. कोरोटी ब. चंपावती भोईगाव विरुद्ध कोरोटी ब. संघ चंपावती भोईगाव हे लिहून घे. RCM वाळुंजे विरुद्ध बिंदास कोपराड. चौकामध्ये बियू ब संघ सेमीफायनलला. ते सेमीफायनलला पोहोचलेले आहेत. चंपावती भोईगाव ब संघ. चंपावती भोईगाव ब. उत्साह जल्लोष पाहायला मिळाला. सर्व अंडर एजचे प्लेयर. ऐका दुसरा सामना आहे तो कोरोटी ब वर्सेस चंपावती भोईगाव. तिसरा चंपावती भोईगाव तिसरा सामना बिंदास कोपराड विरुद्ध RCM. आणि भोईगाव ब संघ आज सेमीफायनलला गेलेला आहे. ओके. यानंतर सामना गुरुदत्त पडाई वर्सेस विकास 11. लगेच संघाने पटापटा कुठल्याही इथे टाइम मध्ये घेणार नाही. चालू सामन्याचा विजेता विरुद्ध गुरुदत्त पडाई. यानंतर येणारी मॅच असणार आहे. ब्रेक नसणार आहे असं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. सो दोन्ही टीम आपण नोंद घ्यायचंय. लगेचच तुम्हाला मॅच खेळणं गरजेचं आहे. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॉईंस पाठवायचे आहेत. चिराग आणि हार्दिक 2 फलंदाज. विनर घोषित नाही करू शकत सर.
जिंकण्यासाठी आपण जर का विचार केला तर मात्र 15 धाव्यांची गरज आहे. बघा यानंतरही अजूनही 7 मॅचेस खेळायचे आहेत. त्या कारणास्तव ही विनंती केली जाते की थोडीशी घाई करायची आहे. हार्दिक आणि चिराग दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 15चा पाठला करायचा आहे. चला थोडीशी घाई करा. गोलंदाज एकता बानकर आपणास विनंती आहे प्लीज जास्त वेळ नका खर्च करू. अजूनही आपल्याला 7 मॅचेस खेळवायचे आहेत. त्या कारणास्तव ही विनंती केली जाते. पहिल्या चेंडूला डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फटका खेळला सर्व क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत मात्र एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आता सरळ चेंडू हातामध्ये गेलाय. चिरागला मैदान सोडावं लागते. कपिश वझे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे अपील. पंचांचं बोट हवेमध्ये. दुसरा विकेट. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धाव 2 विकेट आलेत. लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंगला आम्ही जरा दबाव जास्त घेतो. प्रेशर फील करत असताना वेळ निघून गेला ना तर खेळ बदलला वेळ नाही लागणार. पायावरचा बॉल त्याला ऑन साइडला घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 2 धावा. हार्दिक आहे ज्यांनी SBPL मध्ये या मैदानावरती खूप चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली होती. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघासाठी त्यांनी फायनलच्या मॅच पर्यंत खूप चांगली बॅटिंग केली होती.
शेवटच्या चेंडूवरती आपण जर का पाहायला गेलं मात्र एका धावाने संतुष्ट व्हावं लागेल. धावफलकाचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 3 धावा आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. एकता बांडकर संघ लो स्कोरिंग मॅच आहे. ते देखील इझिली जाऊ नये दे. त्यांना देखील माहिती आहे लढणं गरजेचं आहे आणि लढण्याचा प्रयत्न देखील करतात. 15 धावेचं आव्हान आहे. भागेश गोलंदाजी मारवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालंय. भागेश हार्दिकला या मैदानावरती आपण खेळताना अनेक वेळा पाहिले. महत्वाच्या इनिंग बॉलिंग्सवरून सिद्धेशी नाईक यांच्या माध्यमातून हार्दिकच्या 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. संपलाय हार्दिकचा खेळ. विकेट डाऊन. गडी बाद. नवीन फलंदाज प्रथम पाटील. 3 धावा 3 विकेट आल्यात. प्रथम पाटील मॅचला लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न हार्दिकने देखील केला पण षटकार दाई कॅच टिपला गेला त्या दिशेने. प्रथम पाटील या मैदानावरती खेळत असताना ॲज ऑलराऊंडर मध्ये संघाच्या हातमध्ये त्याची महत्वाची भूमिका असते. नेहमी त्या भूमिकेत आपल्याला दिसल्या आपल्या संघासाठी बॅटिंग असो बॉलिंग असो ते फिल्डिंग असो. कुलपट टप्प्याचा चेंडू होता. सर्कलच्या आतमध्ये बॉलला फील्ड गेले. निर्धाव चेंडूचे सांगता. लो स्कोरिंग मॅच. एकता बांडकर देखील सांगतो की इझिली आम्ही या मॅचला तुम्हाला 15 धावा चेस नाही करून देणार. ते देखील लढण्याचा प्रयत्न करतायत. भागेश आहे गोलंदाजी मारवरती. मात्र 3 धावा झाल्यात. 3 विकेट आल्यात. मध्ये 12ची गरज आहे. ऑफसाईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत धावण्याचा प्रयत्न करतात. सेन्सिबल क्रिकेट. मोठे फटके म्हणजे फक्त लॉफ्टेड शॉट नाही, मैदानाच्या आतमध्ये डोक्याचा बुद्धीचा वापर करणं गरजेचं असतं. बरोबर आपण पाहिलं पॉइंटच्या दिशेने फटका खेळला. डीप पॉइंटला कोणीही क्षेत्ररक्षक नव्हतं. खूप चांगलं क्रिकेट प्रथमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शॉट सिलेक्शन तुमचं कशा प्रकारे आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असतं. 3 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा. प्रथमच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. यस 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 बैट का किनारा. विकेट कीपर विवेक नाईक का पुरेपूर सहारा. प्रथम पाटीलला मैदान सोडावं लागेल. एका चौकारानंतर विकेट देखील आले. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आपण स्कोर कार्ड जर का पाहायला गेलं तर 7 धावा आहेत. श्रेयश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकास 11 बॉईज 1500 पाठलं करत असताना 4 विकेट गमावलेत. हे देखील विचार करण्याची गोष्ट आहे की तुम्ही 1500 पाठलं करत असताना तुमचे 4 विकेट गेल्यात. की रणनीती काय आहे की तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती लॉफ्टेड शॉट खेळणं गरजेचं आहे का. सिंगल डबलने त्याचा फासला तो आपण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत तेव्हा ते गॅप्स तुम्ही भेजू शकत होते. पण तिथे जर का आपण पाहायला गेलं 3 मध्ये 3 विकेट. त्याच्यानंतर आतापर्यंत 4 विकेट आल्यात. 7 धावा झाल्यात. 4 चेंडू आतापर्यंत हाताळून झाल्यात. भागेश पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वेगाने फेकी थोडीशी खराब आहे. कुणाला आता बरोबर माहिती आहे की अशा प्रकारे सिंगल आहे त्याला डबल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. त्या कारण असं कुणालने कॉलिंग केली की दुसरी धाव घ्यायची आहे.
9 धावा आपण पाहतोय 5 चेंडूच आतापर्यंत खेळ झालाय. बघा 15चा पाठलाग करत असताना 4 विकेट आले याचा उल्लेख का केला जातोय कारण की यानंतर पडईसमोर लगेचच तुम्हाला मॅच खेळायचे, तर तुमचा तो कॉन्फिडन्स, तुमचा तो आत्मविश्वास, तुमचा तो मनोबल उंचवलेला पाहिजे. त्या कारणास्तव याच्यावर चर्चा केली जाते. डिक्लरने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा. यानंतर होणारी मॅच असणार आहे विजेता संघ विरुद्ध गुरुदत्त पडई. त्या कारणास्तव तुम्हाला 15चा पाठलाग करत असताना कशा प्रकारे तुम्ही विकेट गमावल्यात, तुम्ही त्या सर्व चुका नेक्स्ट मॅच मध्ये कॅल्क्युलेशन करत असताना कदाचित ते मनामध्ये कॉन्फिडन्स तुमचा लो नसावा, म्हणून इथून त्या विकेटची चर्चा केली जाते. सिद्धेशजी नाईक US यांच्याकडून कुणालच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एका षटकाराने मॅचला फिनिश देखील करता येईल. भागेशने खूप चांगलं षटक हाताळलं पण अडचण बॅटिंगमध्ये आहे. मागच्या काही सामन्यानंतर का भागेशला प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका घ्यावा लागतोय, पहिल्या स्वतःला किती पेशन्स ठेवून आपण थांबवू शकतो याची टेस्ट करणं देखील गरजेचं असतं. हे सगळं नंतरच्या गोष्टी झाल्यानंतर आपण विचार करतो. आता इथून कदाचित टेनिस क्रिकेटचं सीझन एंड होताना दिसेल, रबर बॉलचं सीझन येताना दिसेल पुढच्या काही कालावधीनंतर. विकास 11 बोईंच्या मैदानावरती एक रबर बॉलची मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. मागे खेळून काढलंय, चेंडू जातो डिक्लेअर्स झोनच्या दिशेने. असं बॉल आतमध्ये आहे की आपण यस डिक्लेअरचा इशारा केलाय. जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज, 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कुणाल एक षटकार मारून मॅचला फिनिश करेल का? जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज, तेही पाहावं लागेल. कुलवा टप्प्याचा चेंडू होता, त्याला सन्मान दिलं. कुणालला देखील माहिती आहे की अच्छे का सन्मान और बुरे का अपमान नहीं करना, बुरे को पुरेपूर समाचार लेना. अपमान जीवनात कोणाचाही करू नका. जर का वाईट चेंडू हाताळला त्यावर पूर्णपणे समाचार घ्या, त्यावर तुम्ही हात खोळाल, तुमचा तर प्रयत्न करा, तर तुमचा बेस्ट शॉट खेळणं गरजेचं असेल. अजूनही वाट पाहावी लागेल. 15चा पाठलाग करत असताना आपण जर का विचार केला, 9 मध्ये 3 ची गरज, 15 चेंडू हाताळाव्या लागल्यात 15चा पाठलाग करण्यासाठी. काय गोलंदाजी एकता वानकरची देखील चांगली आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे, तर त्या दिशेने आपण जर का विचार केला तर मात्र 1 धाव आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. विकास 11 बोईंची बॅटिंग लाईनअप जर का आपण पाहायला गेले तर एक चांगली बॅटिंग लाईन आहे, पण 15चा पाठलाग करत असताना त्यांनी 4 विकेट गमावल्यात. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर का विचार केला तर 16 चेंडू घेतल्यात आणि धावा मात्र 13 आहेत. इथून पुढच्या मॅच मध्ये या सर्व चुकांवरती मात करणं गरजेचं असणार आहे. फटका खेळलाय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, 2-2 क्षेत्ररक्षक आहेत, कोणही नाही आहे. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कुणाल वेगाने धावतोय. इथून अजूनही वाट पाहावी लागेल. प्रत्येक गोष्टी आता मैदानाच्या आतमध्ये विचार करावे लागेल. सन्मान्य संतोष बंधू, आपण चर्चा करत होते कोण कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहे, पण त्याची गोष्ट नाहीये. तुम्ही 15चा पाठलाग करत असताना तुमची मनस्थिती काय आहे? तुम्ही तुमची अर्धी पारी, अर्धी इनिंग डगआउट मध्ये, 5 प्लेयर तुमच्या डगआउट मध्ये गेले 15चा पाठलाग करत असताना. 2 विकेट गेल्यानंतर कुणाल स्वतः उतरला, त्याला कळून चुकलं की आपल्याला एक धावा काढायच्या, एक वर भर द्यायची, आणि त्याने त्यामुळे एक जागेचे 2 धावा त्याने कन्वर्ट करून 2-2 धावा घेतल्या. त्यांनी मग जो प्रेशर होते प्रेशर त्यांनी कमी केलं. पण प्रेशर कमी केलाय सर, पण एकट्याने नाही ना चालत, दुसऱ्यांनी साथ देणं देखील गरजेचं असतं. क्रिकेटचा खेळ एकमेकांच्या साथीने आपल्या संघासाठी प्रयत्न करणं असतं. बघा त्याने, आपण जेव्हा नाणेफेक टॉस के बॉस मध्ये नाणेफेक तेव्हा कुणालने सांगितलं की आम्ही 24 धावा किंवा 20 धावा करतात, आम्ही जर आमच्यावर दबाव येतो का आम्ही जग हरतो असं बोलला. आणि सेच 50, 60, 70 स्कोर ते पटकन करतात. म्हणजे काहीतरी त्यांच्या डोक्यात माइंडमध्ये ते प्रेशरचा चालू आहे, त्याचा हा परिणाम की 15 स्कोर करताना इतके त्यांचे विकेट गेलेले आहेत. मग कुठेतरी असं म्हणता येईल ते इथून अजूनही वेळ पाहायला जाईल, पण अखेरकार 1 धाव आली, सामना संपलाय. विकास 11 बॉईजने विजय संपादन केले. आपण असा विचार करत होतो की कुठेतरी त्या धावा आहेत ना त्या मैदानाच्या आतमध्ये नाही, मनात त्यांच्या खेळतात वाटते. 20-24 धावा
आणि सर बघा ना, आता विवेक नाईक एकता मानकर विचार की जर खरोखर आपण आणखी 5 रन असत्या तर सामन्याला अजूनही मजा आली असती, रंगत आली असती. हा विचार नक्कीच त्यांनी कारण त्यांचा स्कोर 15 जो तो 20-22 असता तर काही मतलब दोन्ही संघाच्या कडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला लगेचच आपण टॉस साठी यायचंय. मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मिस्टर प्रथम वसे, प्रथम आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येईल. प्रथम वसे, येस फिनिशिंग शॉट थोडासा हलका होता पण तरी पण तुम्ही मॅन